सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत ती ही संघटना आहे जेकेसी मानवाधिकार। तर जेकेसी मानवाधिकार ही संघटना काही वर्षापूर्वी स्वर्गीय शामभाऊ जांभोलीकर यांनी सुरुवात केली होती, पण त्यांच्या निधनानंतर काही काळ ह्याच्यामध्ये गॅप पडला। आता आपण पाहिलं की त्यांचे सुपुत्र प्रणव जांभोलीकर या ठिकाणी आले, परंतु त्यांना ते जास्त माहिती देता आली नाही, कारण की त्या जास्त माईकवर बोलत नाही। परंतु तो काळ आम्ही पाहिलेला आहे शामभाऊंचा। त्यांचं जे कारकिर्दीमध्ये ज्यांनी ती सुरुवात केली होती एक धडाडीची होती, आणि त्यात मोलाचा वाटा होता आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक साठे सर। दीपक साठे सर यांनी आज या संघटनेला पुढे आणण्यासाठी ही संपूर्ण टीम उभी केली आहे, जी त्या टीममध्ये आपण सर्व सहभागी आहोत। आणि त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जेकेसी मानवाधिकार ही संघटना आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जायची आहे। आम्ही या जी सुरुवात केली होती, म्हणतात ना की एक रोप लावलं, त्या रोप पुढे वाढल्यानंतर सर्वांना त्या रोपाचं प्रतिफळ सगळ्यांनाच मिळणार आहे, त्या छायेमध्ये आपल्याला सर्वांनाच राहायचं आहे। परंतु ज्यावेळेस आपण कुठेतरी एखादा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी जातो, त्या ठिकाणी काही काळजी पण घ्यायची असते। मी पत्रकार संपादक या नात्याने सर्वांना सांगतो की ज्यावेळेस आम्ही वृत्तपत्र ज्या टायमाला रिपोर्टिंग करतो किंवा एडिटिंग करतो, तर एक एक शब्दांची आम्हाला काळजी घ्यावी लागते की एका शब्दामुळे पुरा राष्ट्रामध्ये काही पण घडू शकते, म्हणून एक शब्द किती भारी पडतो। तर आपल्या आयडीचा दुरुपयोग कधीही करू नका। दुसरी गोष्ट की आपण ज्या वेळेस एखादा आपल्याला समोर दिसतोय काहीतरी भ्रष्टाचार आहे आणि आपल्याला तो उघडकीस आणायचा आहे, तो स्वतःच काही पण त्या भ्रष्टाचाराला उघडकीस आणण्यापूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आपल्यामध्ये एवढी संपूर्ण मोठी टीम आहे, त्या टीम मध्ये आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, पोलीस अधिकारी आहेत, वकील आहेत, सर्व काही सल्लागार आहेत, सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन त्याचा एक टीम त्याची तयार करायची, आपल्याला ती टीम तयार करायची। त्या टीमच्या नंतर त्याच्यावरती पडताळणी करायची की याच्यामध्ये सत्य काय आहे, आणि त्या सत्याची पडताळणी केल्याच्या नंतरच आपण त्याच्यावर कारवाई करायची। सर्व महत्त्वाचं, तुम्हाला काही वाटत असेल की मला कुठून तरी समजा माहिती मिळालेली आहे, कोणीतरी माहिती दिलेली, पण ते कानावर आलेल्या गोष्टीच्या ऐवजी आपण डोळ्यांनी पाहणी करायची आणि ते सगळ्या गोष्टी भ्रष्टाचार उघडकीस आणण्याकरिता आपले जे वरिष्ठ पदाधिकारी त्यांचे मार्गदर्शन घ्यायचे, त्याच्यानंतर आपण त्यांच्यावर कारवाई करायची। डायरेक्ट थेट जाऊन कारवाई करायची नाही, त्याचे काही नियम असतात आणि ते नियम आपल्याला पाळणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी। तर मीही याच महाराष्ट्र उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे। तसेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र कार्याध्यक्ष राज मिसाळ सर आहेत, ते पण बार ऑफ काउन्सिल महाराष्ट्र अँड गोवा, तर ह्या पदावरती ते कार्यरत वकील आहेत, ते पण आहेत। आपले देडके सर आहेत, ताई आहेत, आमच्या सर्व जाणकार आहेत, कोणालाही काही अडचणी आल्या आपले सल्लागार आहेत, त्यांच्याकडे मार्गदर्शन करू शकता। मी एवढंच बोलेल आणि सर्वांना तुम्ही उपस्थित आहात। आजपासून ज्यांना नवनियुक्त पद आयडी मिळणार आहे त्या सर्वांना माझ्यातर्फे शुभेच्छा, आणि पुढील वाटचालीसाठी तुम्ही असेच कार्य आणि संघटना भरभराटीने पुढे नेवी ही आम्ही आशा करतो। धन्यवाद।